मला तर बिलीव्ह होत नाहीये की माझं लग्न होतंय. म्हणजे मी कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की या वर्षी माझं लग्न होईल. मी नाही बोलायला आले होते त्यांना सिरियसली. आणि माझं बघण्यातलं शेवटचं स्थळ होतं. माझं पहिलं होतं. माझं बघण्यामध्ये शेवटचं स्थळ होतं आणि ती म्हटलं की हे बघून आता आपण स्थळ बघणंच बंद करायचं. पण योगायोग असा झाला की हिने पण होकार दिला आणि मी पण होकार दिला. माझ्या घरच्यांनी असं मला सांगितलं होतं की तू एकदा ये तर बघ एकदा मुलगा नाही म्हणून आणि दे. त्यानंतर नाही म्हणून दे जर तुला नाहीच आवडलं तर. याच्यासोबत बनतो ना तामा. छूकर मेरे मन को या तूने क्या इशारा बदलाए मौसम लगी जग सारा. छूकर मेरे मन को या तूने क्या इशारा. विटा 100 विटा आता शिवानी माहिती. This song is dedicated to Shiv. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो गम आते हैं, तू है तो मुस्कुराते हैं कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते, तू है तो तुझसे मेरा जीना मरना जान तेरे हाथ में, 100 जन्म भी कम क्यों लागे लागे तेरे साथ में। मैं मुसाफिर तू मुसाफिर इस मोहब्बत के सफर में, दो अकेले रोए मिलके दोनों रब के घर में, साथ तेरे ना सफर वो सफर नहीं लगता, तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो गम आते हैं, तू है तो मुस्कुराते हैं कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते, तू है तो
संग बैर लगाया ऐसा, रहा ना मैं फिर अपने जैसा। मेरा नाम इश्क, तेरा नाम इश्क, मेरा नाम इश्क, तेरा नाम इश्क, मेरा नाम इश्क, तेरा नाम इश्क, मेरा नाम, तेरा नाम, मेरा नाम इश्क, ये लाल इश्क, ये बड़ा नीट बस पहिले. काय बोलू मला तर पहिले कशी आहे सांग. तू, कशी वाटते ती तुला? एकदम गाणे छान, हा एकदम छान वाटते बाई बाई. आणि तुझं म्हणजे कसं ती जाणार आहे, तुला कसं वाटतं त्याबद्दल? एकदम छान नाही वाटत आहे, चांगलं नीट मोल ते काच व्हिडिओ मध्ये टाकणार आहे असं आहे का? हा. मग तुला मजा वाटते का? मग आता परत सांग, विचार तू तुला सांग कशी वाटते माहिती, आज जाणार आहे तुला काय फिलिंग्स आहे? मला काय काही फिलिंग नाही, चालली बुवा आली आहे तशी आहे, चालली जशी आली तशी चालली, असं आहे का? जशी विधी इकडे राहत नाही, पुण्याला राहते. हा बरोबर, तुला टाइम नाही देऊ शकत ती ना? बरोबर, आपल्याला टाइम देते का ती? नाही. आमच्या याच्यात म्हणजे सगळ्यात मोठी बहीण, आणि जशी मोठी बहीण माहिती आईप्रमाणे होती, पण ती तशी काही वागलेली तर काही नाही आमच्यासोबत. हा अजून ती फ्रीज होती नेहमी, फ्रीज वागली ती, कधी आम्हाला हे नाही केलं, बोधरेशन नाही केलं, हलवेज सपोर्टिव्ह होती. पण तिचं मला कधीच जमलेलं नाही. ही घरात पण 2 टीम आहे, एक माझी टीम एक तिची टीम. या पोरी तिच्या टीमकडनं आहे आणि पोरं माझ्या टीमकडनं. जीजू आणि शिवला सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर मॅरेज. शिव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, म्हणजे तिने मला तिच्या फर्स्ट चाइल्डसारखं हे केलेलं आहे. म्हणजे पहिलेपासून मला काही लागलं शिव शिव शिव, हर ठिकाणी शिव 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 शिव. म्हणजे तिने मला तिचं फर्स्ट चाइल्ड आहे ना त्याच्यासारखं मला ठेवलं आहे तिने. ती ऑलवेज माझ्या मम्मीसारखी राहिली आहे. म्हणजे एक तिचा फर्स्ट चाइल्ड आम्ही आहेत सगळ्या मुली, जितके आम्ही म्हणजे लहानपणापासून खूप सपोर्टिव्ह आहे ती. जसे जसे आम्ही बाहेर निघत गेलो तसं तसं दर गोष्ट समजावत गेली. म्हणजे एक ती गेल्यानंतर खूप इतकं दुःख राहणार आहे आमच्या लाईफमध्ये की जेव्हापासून तिचं लग्न फिक्स झालं तेव्हापासून कंटिन्यू आमचा रडारडीचा कार्यक्रम चालतोच आहे, दुसरं काही चालत नाही आहे. तर आता ती जाते, मला खूप सॅड वाटतंय की ती आता माझी नाही राहणार, कोणात दुसऱ्याची झाली आहे. तर मला फक्त जिजूला असं सांगायचं आहे की तिला खूप हॅपी ठेवा, खूप हॅपी ठेवा, आणि तिच्या डोळ्यामध्ये कधीच अश्रू नका येऊ देऊ. थँक्यू. माझी दिदी लई चांगली होती, तिच्यासोबत आम्ही लई मस्ती केलेलं आहे. आम्ही खूप मस्त म्हणजे खूप चांगले होतो, खूप चांगलो होतो. म्हणजे आहेच म्हणजे आहे अजून पण आता तिकडं आता ती आमच्यासोबत राहणार नाही, फक्त एवढंच दुःख राहील आम्हाला. लव यू दीदी. दीदी खूप चांगली आहे, दीदी सर्वांना मदत करते आणि सर्वांना हेल्प करते. तिच्यासोबत आमच्या मेमरीज खूप भारी आहे. आणि जीजू बी केअरफुल, आमची दीदी खूप डेंजर आहे.